असं म्हणतात ना की यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्हाला एक एक स्टेप चालत जावं लागतं आणि मग यश तुमच्याकडे येतं. तसंच काहीसं झालेलं आहे रोहित राऊत ह्या गायकाचं. एक अप्रतिम गायक ज्याने अनेक स्पर्धेमध्ये, गायनाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, परंतु ते टायटल त्याला जिंकता येत नव्हतं. आणि ह्या वेळेस त्याने आय पॉपस्टार या स्पर्धेत भाग घेतला आणि ते टायटल जिंकून त्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणखीन एक स्पर्धक म्हणजे राधिका भिडे. हिनेही एक उत्तम नाव तिचं केलेलं आहे, कारण तिचं जे गाणं आहे मन धावतया हे व्हायरल झालं या शोमुळे आणि एक मराठी इंडस्ट्रीला हिरा सापडला. तर ह्या दोघांबद्दल आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. तर रोहित राऊत याने सर्वप्रथम तर मराठी सारेगमपा लिटिल चॅम्पचं पर्व तुम्हाला आठवत असेल, जे खूप प्रसिद्ध झालं आणि त्यामुळेच रोहित राऊत याचं नाव पुढे आलं आणि वेगळी गायनाची एक शैली त्याच्यामुळे तो खूप फेमस झाला. भले त्याने ते टायटल जिंकलं नाही, परंतु त्याचं नाव खूप पुढे आलं, खूप चर्चा झाली. त्याच्यानंतर त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि ही गाणी गात असतानाच त्याने हिंदी इंडियन आयडलमध्ये भाग घेतला आणि तेव्हाही त्याचं जे टायटलचं जे स्वप्न होतं ते अधुरं राहिलं. दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे रनरअप तो राहिला. त्यानंतर त्यांनी खूप मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली, परंतु नंतर त्याने पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहायचं ठरवलं आणि आय पॉपस्टार ह्या ज्या शो मध्ये त्याने भाग घेण्याचं ठरवलं, ज्यात तुम्हालाच गाणी लिहावी लागतात, तुम्हाला चाल द्यावी लागते आणि तुम्हालाच ते गावं लागतं. ते खूप टफ असतं, परंतु पुन्हा एकदा मराठी सुपरस्टार गायक रोहित राऊत यांनी जे स्वप्न अधुरं होतं इंडियन आयडलमध्ये आणि मराठी सारेगमपामध्ये टायटल जिंकण्याचं, ते आय पॉपस्टार मध्ये पूर्ण केलं आणि ते जे टायटल आहे ते आपल्या नावावर केलेलं आहे. हल्लीच 2 दिवसाआधी त्याचं ते अनाउन्समेंट सुद्धा झाली. आता येतात की राधिका भिडे हिचं उजेड पडला छान गणोबा हे जे गाणं होतं ते मी ऐकलं होतं. सो ते खूप आवडलं होतं मला आणि तेव्हा असं वाटत होतं खूप छान गायिका आहे आणि हिचा आवाजाची पोत खूप छान आहे. आणि जेव्हा आय पॉपस्टार ह्या कार्यक्रमात तिला पाहिलं होतं आणि जेव्हा ते मन धावतंय हे गाणं जेव्हा आलं, असं वाटलंच की हे खूप व्हायरल होणार आणि नंतर मग प्रत्येक इंस्टाग्रामच्या रीलमध्ये ते आता वाजतंय. सो अशी ही राधिका भिडे, हिचा आवाजाची पोत, एक शैली खूप छान आहे आणि मराठी इंडस्ट्रीला लाभलेला एक जबरदस्त हिरा आहे असं म्हणू शकतो. आणि आता तिला अजय अतुल सरांसोबत सुद्धा गायण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप खूप ह्या दोघांचंही अभिनंदन की एकाने तर तो टायटल जिंकला, पण दुसऱ्यांनी सगळ्या लोकांची मनं जिंकली, सगळ्या मराठी लोकांची आणि अमराठी लोकांची सुद्धा. त्यामुळे दोघांचंही कौतुक. एक मराठी चित्रपटांचा, मराठी गाण्यांचा एक सवय लावून दिली सगळ्या ह्या गेल्या काही आय पॉपस्टार जेव्हा चालू होता तेव्हा व्हायरल जेवढी झाली गाणी, तर सगळ्यांना एक सवय लागून गेली. मराठी प्रेक्षक आहे त्यांना सुद्धा मराठी गाणी ऐकायची. त्यामुळे मराठी झेंडा आखे बांधण्यासाठी ह्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि रोहित राऊत ह्याला स्पेशली खूप शुभेच्छा की त्यांनी ते त्याचं स्वप्न होतं, जो संघर्ष केला होता तो खरंच फळाला आलाय असं म्हणू शकतं. तर इथेच थांबूया. ह्या दोघांबद्दल खूप बोलण्याचं वाटत होतं मनात ना, त्यामुळे तुमच्यासमोर सांगितलं. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट, अरे विसरताय काय, स्वतःची काळजी घ्या.